सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. एनआरसी आणि सीएए यावरून देशभरात वादंग सुरू असतानाच केंद्रीय कॅबिनेटनं एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआरला 2010 पासूनच सुरुवात झाली आहे. सरकारच्या सर्व योजनांना एनपीआरचा फायदा होईल. यंदाची जनगणना मोबाईल ॲपद्वारे केली जाईल असं देखील प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्वतः पंतप्रधानांनी लक्ष द्यावं अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीनं प्रस्ताव सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातच प्रलंबित आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वंचितचं 26 तारखेला मुंबईच्या दादरमध्ये धरणे आंदोलन आहे. त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. सीएचा परिणाम फक्त मुस्लिमांवर नाही तर हिंदूंवरही होणार आहे आणि त्याचमुळे या कायद्याविरोधात सर्वांनीच उभं राहिलं पाहिजे असं आंबेडकर म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारावरून आमच्यात मतभेद नाहीत. योग्य वेळी तारीख ठरेल असं सांगितलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल. काँग्रेसची यादी आली नाही, त्यांची चर्चा दिल्लीत होते. ती यादी आली की मंत्रिमंडळ विस्तार होईल असा खुलासा जयंत पाटील यांनी केलाय. तसंच एनआरसी कायद्यासाठी या ठिकाणी डिटेशन सेंटर जर भाजपनं उभे करण्याचा प्रयत्न केला असेल तर ते रद्द करू असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. पण कोणी कोणास मारहाण करू नये त्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्याचवेळी सोशल मीडियावर ट्रोल करताना भाषा जपून वापरली पाहिजे असं देखील आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलंय. 30 डिसेंबरला दुपारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून देण्यात आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल सह्याद्रीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 कॅबिनेट मंत्रिपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला 10 मंत्रिपदं देण्याचा निर्णय झाल्याचं सामनानं म्हटलंय. मात्र काँग्रेसनं अजून आपले पत्ते उघडले नसल्याचाही दावा सामनानं केलाय. त्यामुळे विस्तार लांबणीवर पडल्याचं सामनानं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु वेगळं काहीतरी करायचं म्हणून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. भाजप सरकारनं पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. कर्जमाफीसाठी सरकारनं ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. खुल्या पद्धतीचा वापर केला तर अनेक सहकारी बँका सरकारच्या पैशांवर डल्ला मारतील असा आरोप सुभाष देशमुख यांनी केला आहे. भारतीय नागरिकत्व कायद्याचं समर्थन करत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे नागरिकांनी महारॅली काढली. विरोधक चुकीच्या पद्धतीनं या कायद्याचा अपप्रचार करत असून भारतातील कोणत्याही समाजावर अन्याय होणार नसल्याची भावना यावेळी अनेकांनी मांडली आहे. तर एकीकडे सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध होत असताना आता त्याच्या समर्थनासाठी देखील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचं बघायला मिळतंय. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे अशा पद्धतीचं महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर बघायला मिळाला. एका ब्रेन डेड झालेल्या महिलेचं यकृत पुण्याला रवाना करण्यात येत असल्यानं सांगलीमध्ये पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉर करून हे यकृत पुण्याला रवाना करण्यात आलं. सांगली पोलिसांनी भारतीय हॉस्पिटलपासून सांगली शहराच्या बाहेर अवघ्या 4 मिनिटांमध्ये ग्रीन कॉरिडॉर करत गाड्यांना मार्ग करून दिला आणि यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली हे विशेष 7 अधिकारी आणि 63 पोलिसांचा बंदोबस्त मार्गावर तैनात करण्यात आला होता. केंद्र सरकारनं लादलेला जाचक अटींचा एनआरसी सीए हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी पंढरपूर शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये अनेक संघटनांनी सहभाग घेतला. तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आणि महत्त्वाच्या व्यक्तींची भाषणं झाल्यानंतर तहसीलदार वैशाली बागमारे यांना निवेदन देण्यात आलं. स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेचे दर निम्मे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासूनच 1 दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे आणि 6,71,000 कोटी रुपये कर्ज असलेल्या महाराष्ट्रात राहून किंवा देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्यात राहून विदर्भाचा विकास अशक्य आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भातील तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही.
यामुळे या ठिकाणी असा आरोप करत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. माजलगाव नगर परिषदेला विकास कामासाठी आलेल्या 4 कोटी 13 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी BC गावित, लक्ष्मण राठोड आणि सध्याचे मुख्याधिकारी हरी कल्याण येलगट्टे यांच्यासह 7 जणांवरती माजलगाव शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. शासकीय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी करून कोट्यवधी रुपयांचा निधीमध्ये अपहार केल्याचा ठपका ठेवत 7 जणांनी पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करून शासकीय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताचे प्रथम कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर हायस्कूल इथल्या 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांमध्ये 3000 फुटांचं विक्रमी वाचण्यातून विचाराकडे अशा आशयाचं दीर्घ पत्र लिहिलंय आणि त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. या पत्राचं विमोचन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्य सुहासिनी शेंडेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. एसटी बसला केज तालुक्यातील चंदन सावरगाव जवळ अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 3घांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. बोलेरो पिकअप आणि बसचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली असून रस्त्याच्या कामामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. बातमी राजकीय वर्तुळातून. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालंय. येत्या 27 डिसेंबर रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन शपथ घेणार आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह 5 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. कोलकात्याचे राज्यपाल यांना विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले. CA आणि NCRच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडलं. राज्यपाल जगदीप धानखर जाधवपूर हे विद्यापीठात आले असता विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या गाडीला घेराव घालून त्यांना अशा पद्धतीने काळे झेंडे दाखवले. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपला होणारा विरोध वाढताना दिसतोय. त्यातच झारखंडमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवानं विरोधकांचा जोरही वाढलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याविरोधात समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिलंय. दिल्लीमध्ये आज सकाळी पुन्हा भीषण आग लागल्याचं बघायला मिळालं. नरेला परिसरात चपलांच्या फॅक्टरीत ही भीषण आग लागली होती. तर अग्निशमन दलाच्या तब्बल 22 गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सिलेंडर स्फोटानंतर या फॅक्टरीमधली ही आग अधिक भडकली. तर काही वेळानंतर या आगीवरती अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं. हैदराबादला आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3 दिवसीय विशेष शिबिराला सुरुवात होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुख्य उपस्थितीत सागर रिंग रोड लगत भारत इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात हे शिबिर होणार आहे. या शिबिरात संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून 14 ते 80 वयोगटातील 10,000 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधली बातमी आहे. दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून ट्रेलरमध्ये भारतीय पोस्टल खात्याचे जुनं विमान हलवताना चालकाला धुक्यामुळे ओव्हरब्रिज दिसला नाही आणि या ओव्हरब्रिज खाली विमान येताच विमान तिथेच अडकलं. तर सकाळपासून हे विमान पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये प्रवेश करण्यापासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं. दोघेजण मेरठमध्ये CAA विरोधातील आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते आणि त्याच वेळी पोलिसांनी त्यांना मनाई केली. कोलकात्यामध्ये CAA विरोधात ममता बॅनर्जींनी महारॅली काढली. विद्यार्थ्यांचा देखील या महारॅलीत लक्षणीय सहभाग बघायला मिळतोय. ममतांचा CAA आणि NRCला आधीपासूनच विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आज या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 25 डिसेंबरला बुधवारी ठाकुर्ली स्थानकामध्ये पादचारी पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार असल्यामुळे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली दरम्यान धीम्या आणि जलद मार्गासह 5वी आणि 6व्या मार्गिकेसाठी काम हाती घेण्यात येणार आहे. तर उद्या सकाळी 9:15 नंतर 5 तास रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झाल्यानं याचा मोठा फायदा आर्थिक डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांना होणार आहे। मार्च महिन्यापूर्वी सरकारने कर्जमाफीचे पैसे दिले तर या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा बँकांचा तोटा मोठ्या प्रमाणावर भरून निघू शकतो। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या थकीत कर्ज वसुली रक्कम ही तब्बल 2117 कोटी असून या कर्जमाफीमुळे बँकेला एक रकमी 1184 कोटी मिळू शकतात। पुण्यातील मेट्रोच्या कामाला वेग आला असून येत्या 24 महिन्यांमध्ये पुणेकरांच्या मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पुण्यातील कृषी विद्यापीठ तसंच स्वारगेट परिसरातून भूमिगत मेट्रो मार्गासाठी बोगदे खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 16 मेलणी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये पंचवटी एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि दादर जालना तसंच जालना दादर जनशताब्दी आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे। पुण्यामध्ये 1 जानेवारी 2019 पासून पुणे पोलिसांनी शहरात दुचाकी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू केली आहे। एका वर्षात पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या पुणेकरांकडून 81 कोटींचा दंड या ठिकाणी वसूल केलाय। वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात शहरातील 16 लाख दुचाकी स्वारांवर कारवाई केली असून यामध्ये 81 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय। तर वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तसंच प्रत्यक्ष चौकात थांबून ही कारवाई केली। तर आतापर्यंत यामध्ये 21 कोटींचा दंड वसूल झाल्याची देखील माहिती हाती येते। थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी धुक्यासारखं वातावरण मुंबई शहरातही आता बघायला मिळतंय। मुंबई उपनगरात विशेषतः ढगाळ वातावरण अधिक दिसत आहे। थंडीच्या कालावधीत धुरकट वातावरण सकाळी होत आहे आणि कालांतरानं सूर्यप्रकाश वाढला की ते कमी होतं अशी माहिती कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली। मुंबई शहरात 2 दिवसांमध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेत आहेत। तर मुंबई शहरात धुरकट वातावरण असल्यानं हवेची शुद्धता कमी झाली होती अशी देखील नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे। भुसावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरल्याचं बघायला मिळते रस्त्यावर, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। वाहन चालकांना सकाळी 5 वाजल्यापासून 10 पर्यंत या धुरकट वातावरणातच गाडी चालवावी लागत आहे। त्यामुळे सकाळच्या सुमारास अतिशय कठीण वाहन चालवणं कठीण झालंय। त्यामुळे वाहन चालक हे आता सकाळी 9 पर्यंत गाड्यांची लाईट लावूनच वाहनं चालवत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील आणि इथे दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला अखेर पहाटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। गेले काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केलं होतं आणि त्यामुळे या बिबट्याच्या भीतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि त्यामुळे या बिबट्याला अखेर पकडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। त्यांच्या सगळीकडेच ख्रिसमसचा उत्साह बघायला मिळतोय। पुण्यातही नाताळ निमित्त बाजारपेठा फुलल्या आहेत। विशेषतः कॅम्प परिसरात नाताळचा उत्साह बघायला मिळतो। या भागातही चर्चेस विद्युत रोषणाईने सजवण्यात आले। तसंच बाजारपेठेतही नाना विविध आकारातले ख्रिसमस ट्री, लाल टोप्या परिधान केलेले सांता क्लॉज या ठिकाणी खरेदी केले जात आहेत। बहुरंगी स्टार्स आणि रिंग्स बेल्स देखील बाजारात बघायला मिळतात आणि हे ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची देखील मोठी लगबग बाजारपेठांमध्ये बघायला मिळते। तर ख्रिस्ती बांधवांमध्ये एक वेगळा उत्साह ख्रिसमस सणानिमित्त या ठिकाणी बघायला मिळतोय। नाताळचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोवा सज्ज झालाय। ख्रिसमससाठीचं मुख्य आकर्षण असलेल्या केकसाठी केक शॉपही सजली आहे। सर्वत्र जिंगल बेल्सचे सूर या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। गोव्यातील ख्रिसमससाठी खास गोवन पदार्थांना विशेष मागणी आहे। तर ख्रिसमस पार्टीसाठी हॉटेलमध्ये जोरदार तयारी असून या ठिकाणी गाला डिनरचंही आयोजन करण्यात आलंय। कोकणामध्ये नाताळ आणि 31 साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत। कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांनी ताजे मासे खरेदी करण्यास बंदरावर गर्दी केल्याची दृश्य बघायला मिळत आहेत। तर देशभरात ख्रिसमसचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। थायलंडमध्ये देखील नाताळचं स्वागत होत आहे। हत्तींना सांता क्लॉजची वेशभूषा या ठिकाणी परिधान करून त्यांना शहरातील शाळांमध्ये नेलं जातंय आणि हे सांता क्लॉज हत्ती चिमुकल्यांना गिफ्ट्स देत आहेत। या सांता क्लॉज हत्तींना बघून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलताना बघायला मिळतोय। ते
तिकडे युरोपमधील फिनलंडमध्ये सांता क्लॉज थीम पार्क तयार करण्यात आलं। या पार्कमध्ये कॅरोल गीतं गात नाताळचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। तर सांता क्लॉज या पार्कमध्ये येऊन नागरिकांना नाताळच्या शुभेच्छाही देतोय। फिनलंडमधील हे थीम पार्क विविध रंगांनी सध्या सजून गेलंय। आणि यानंतर बातमी आहे अपघाताची। इंडोनेशियामध्ये एक भीषण अपघात झालाय। बस चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट 262 फूट खोल प्रवाहित असलेल्या नदीत कोसळली आणि या अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर 14 जण जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पूर्व बोस्नियामध्ये एक गाडी पेट्रोल पंपावर जाऊन धडकली आणि यामध्ये त्या गाडीचा भीषण स्फोट झालाय। या स्फोटात एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले। तर आजूबाजूच्या अनेक गाड्यांचं यामध्ये नुकसान झालंय। तर या स्फोटात पेट्रोल पंपही पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। पोर्तुगालमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आणि त्यामुळे शहरात पाणी शिरलंय। जवानांकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर ज्या ठिकाणी जवानांना पोहोचणं कठीण आहे अशा भागांमध्ये समुद्री जवानांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। कोआला या प्राण्याचा पाणी पितानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये सध्या आग लागली असून याचाच फटका इथल्या वन्य प्राण्यांना देखील बसतोय। अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवत असताना एक तहानलेला कोआला हा प्राणी नजरेस पडला आणि जवानांनी त्याला बॉटलनं पाणी पाजलं। थोडक्यात मराठा स्वराज्याच्या लढाई धारातीर्थ पडलेल्या वीरांच्या समाधीस्थळांचं छायाचित्र प्रदर्शन सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलंय। भारतातील विविध भागात लढाई करताना मरण पावलेले 120 ज्ञात अज्ञात वीरांच्या समाधी आणि त्यांचा इतिहास मराठ्यांचे धारातीर्थ या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून मांडण्यात आलाय। रत्नागिरीतील पर्यावरणवादी संघटनांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा केला। वृक्षांना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करण्यात आलं। तर सेंद्रिय खतांचा केकही कापण्यात आला। या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाला लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व मंडळी उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। दुपारी देवस्वारीनं ही यात्रा सुरू झाली। खंडोबाची भारतातली ही सर्वात मोठी यात्रा आहे। तर आजपासून 5 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। माळेगाव इथे खंडोबाचं पुरातन मंदिर आहे। इथे खंडोबाची मूर्ती मंदिरात असून अत्यंत आकर्षक अशी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचं एकूणच खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यातून भाविक जे आहे ते या ठिकाणी येत असतात। तर आज मार्गशीर्ष महिना संपणार आहे। उद्या सूर्यग्रहण असणार आहे आणि याचंच औचित्य साधून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात आज कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यामध्ये तब्बल 750 महिलांनी सहभाग नोंदवला। तर ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या निमित्तानं अनेक पर्यटन स्थळं सध्या गजबजून गेली आहेत आणि गोवा कोकणचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये देखील सध्या मोठी गर्दी बघायला मिळतेय। अंबाबाई मंदिरात तर आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली असून कोल्हापूरमध्ये अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट हाऊसफुल झाली आहेत।